ट्रॅफिक पोलीस पण खूप चुकी आहे. त्यांच्यामुळे पण दुर्लक्षमुळे आज 13 लोक मेलेत ना, 12-13 जे काय ते मेले. ट्रॅफिक पोलीसचं पण दुर्लक्ष नाही त्याचं. त्या दिवशी ते का कसं करते ते अलाव करतात ते किती पॅसेंजर्स आहेत. एक्स्ट्रा पॅसेंजरवर कारवाई चालू आहे म्हणजे आणि इथून पुढे कारवाई चालू आहे. नाही जसं तुम्ही कार चालकला मालकला जसं दोषी कार चालक मालकला तुम्ही दोषी ठरता जेवढं ते ट्रॅफिक पोलीसला दोषी धरा ना. ज्या त्या दिवशी ड्युटीला होता तो त्याच्यावर काय ऍक्शन घेत नाही. प्रेम वाटत की नाही टॅक्सी नाही त्यांना नाही दिलेलं स्टॉप कल्याणमध्ये नाही. कल्याणमध्ये नाही मुरबाड म्हणजे मला जुनं दिलेलं होतं ना जुने म्हणजे प्रेम हॉटेल पण नाही. महालक्ष्मी जवळ उभे असायचे. महालक्ष्मी तिथे आपण ऍक्शन घेतली होती. ऍक्शन घेतली. मग बघा आपण एवढं तुम्ही लोकांनी ऍक्शन घेऊन ट्रॅफिक पोलिसांना समर्थन करत हे कसं ट्रॅफिकचा विषय आहे त्यांच्याकडे बोला माझ्याकडे त्यांना दिलं मी निवेदन दिलं त्याला आमचे आम्ही ट्रॅफिक पीआयशी माझं बोलणं झालं. आम्ही आरटीओ आणि ट्रॅफिक म्हणून संयुक्त कारवाई पण आम्ही कसं म्हणते साहेब ट्रॅफिक पोलिसच्या निष्काळजीपणामुळे किती लोक मेलेत बघा. जीव अमूल्य साहेब माझा असेल किंवा कुणाचा असेल अधिकारी अधिकारी त्या एका कुटुंबात एक सोयी माहिती नाही साहेब तुम्हाला माहिती बायचं माहिती आहे पूर्ण ना. माहिती साहेब मी तिथंच होतो. ते बायचं काय अवस्था झाला असं बघा जरा विचारचा पलीकडे आहे. ठीक आहे सर तुम्हाला कारवाई करू आम्ही. तुम्हाला दिसेल रिझल्ट. आमची मागणी होती की आम्ही वाहतूकला पण पत्र दिलं, निवेदन दिलं आणि आरटीओला पण निवेदन दिलं. हे जे मध्यंतर जे झालं रायते पूलवरती जे दुर्घटना झाली हे ट्रॅफिक पोलिसच्या निष्काळजीपणामुळे झाले. ते लोक मेले. त्यांच्या समोर डोळ्यासमोर एसीपीचं ऑफिससमोर वाहतूकचं ऑफिस आहे. तिथे ते 18 आणि 15 पॅसेंजर भरतात. त्यांच्यामुळेच मेले ते. 18 15 पॅसेंजर भरतात. का ते अलाव करतात त्यांना? परमिट कितीच आहे. हे लोक हे यांची हप्ता घेणं देणं चालतंय.